सलामीची जोडी आपण पाहतो विलास आणि रामनाथ, तर गोलंदाज विकास. दुसरा सामना इथं सुरू होतोय तो तिसगाव विपक्ष शिरडोन. विकास राईट मोड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले, सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले जाते. बिनबाद 2 धावा. विकास पुन्हा एकदा तयार. राईट मोड विकेट. स्ट्राइक एंडला विलास पाटील संघनायक. बिनबाद 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतात, चेंडू पडतो नो मार्क्स लाईन मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात तोपर्यंत पुन्हा एकदा धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 4 वर. ऑन साइडला खेळलेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू इथं पडतोय पुन्हा एकदा नो मार्क्स लाईन मध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 6 वर. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आता मात्र कमबॅक करतात गोलंदाज विकास. चांगली गोलंदाजी. वाईड चेंडू. पंच राजू काटे वाईडचा इशारा करतात. अवंतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते 7 वर. नाग मुंबरेश्वर 40+ चषक वाकलन 2024 एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्यात फटका फसला. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल टिपला गेलाय. राजू होती क्षेत्ररक्षक. विलासच्या खेळीचा अंत होतोय. 5 चेंडूंमध्ये विलासनं धावा कुठल्या त्या 6. चांगली गोलंदाजी विकासची आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या. चौथा चेंडू डॉट. 5व्या चेंडूवर गडी बाद केलाय. धावसंख्या 7. सुभाष पाटील येतात नवीन फलंदाज. युटीसीच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे प्रतीक गायकर आणि विनायक म्हात्रे, प्रतीक पवार आणि विनायक म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. सुभाष पाटील येतात डावखोरे फलंदाज. धावसंख्या 7. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. स्वतः गोलंदाज विकास चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतात. गुड फिल्डिंग. सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. षटक क्रमांक पहिला इथं संपलाय. 1 बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. चांगली गोलंदाजी विकास यांची. फक्त 8 धावांचं षटक हाताळलं. गुरुनाथ येत आहेत. स्ट्रायकरला सुभाष पाटील. धावसंख्या 8. षटक क्रमांक दुसरं मार्ग असतं. 1 बाद 8 धावसंख्या. स्ट्रायकरला सुभाष पाटील. गोलंदाज गुरुनाथ. राटा मोड विकेट. फटका फसला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. सहज सोपा झेल. पहिल्या चेंडूवर गुरुनाथनं गडी बाद केलाय. सुभाष पाटीलला माघारी परतावं लागतंय.
2-8 अशी अवस्था आपण पाहतो शिरडोन संघाची. एका बाजूला आपण पाहतो JMCC तिसगाव विपक्ष जयगावदेवी शिरडोन. टॉस जिंकला तिसगाव संघानं. विकासनं पहिलं षटक फक्त 8 धावांचं हाताळलं. गुरुनाथनं सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलं. नवीन फलंदाज किसन येत आहेत. गुरुनाथ तयार. राईट मोड द विकेट. स्ट्रायकला नवीन फलंदाज किसन. धावसंख्या 8. कोलटपाचा चेंडू ऑन साइडला खेळले. पहिली धाव तर वेगानं पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. धावा येतात 10 फलकावर. 2 गडी बाद झालेत. गुरुनाथ पुन्हा एकदा तयार. राईट मोड द विकेट. एज लागून चेंडू मागे सर ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इथं मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आपण पाहतोय. दुसरी धाव येते 10 फलकावर. धावसंख्या पोहोचली 12 वर. बारा धावा 10 फलकावर. किसननं आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 4 धावा एकवटल्यात. क्या बात आहे. किसनच्या बॅट मधनं कदाचित षटकार येतोय का पाहायचंय. झेल टिपलाय. सुरेख झेल टिपलाय सीमारेषेवर. तिसरा धक्का बसलाय तो शिरडोन संघाला. तीन बाद धावसंख्या आपण पाहतो 12. गुरुनाथने या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग. पहिले 4 सामने 5 षटकांचे असतील आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने उरलेले 3 सामने 4 षटकांचे असतील. संतोष टाकेनला. गुरुनाथ राईट मोड द विकेट. ऑन साइडला खेळले. स्वतः गोलंदाज चेंडू फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतो. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 13 वर. एक चेंडू बाकी असेल. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा गुरुनाथनं. जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद केलेत आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 5. पहिल्या षटकात 8 धावा आल्या. विकास होते. दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 5. गुरुनाथनं 2 गडी बाद केले. विकासने 1 गडी बाद केला. 2 षटक संपले. धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 13 धावा. सत्यवान येत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. सत्यवानने सुरुवात चांगली केली आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकात 8 धावा आल्या. 1 गडी बाद झाला. दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 5. 2 गडी बाद झाले. सत्यवानने पहिला चेंडू डॉट हाताळलाय. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. रामनाथ सलामीला आलेत. अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतोय का पाहायचं. नो मॅच लाईन मध्ये चौकार आलाय. 1 बाउन्स होतो. 3 चेंडू संघर्ष केला संतोषनं. मात्र त्यानंतर चौकार आलाय.
धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. सत्यवान पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साइडला खेळले. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 18 वर. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 18. चांगली गोलंदाजी. विकासनं चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर आपण पाहिलं तर गुरुनाथनं चांगलं षटक हाताळलं. 5 धावांचं. सत्यवान आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. गुड बॉलिंग. टेकअप घेतलाय. चेंडूने टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होतीये. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. 5 धावांचं षटक हाताळलं सत्यवाननं. जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकं संपलीत. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 5. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो दाफलकर फक्त 18 धावा. विकासनं 1 षटक हाताळलं. 8 धावा खर्च केल्या. गडी बाद केला. गुरुनाथनं 5 धावांचं षटक हाताळलं. 2 गडी बाद केलेत आणि सत्यवाननं 5 धावांचं षटक हाताळलं. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 षटकं बाकी असतील. कमीत कमी 40-45 धावा व्हायला हव्यात धावफलकावर, तरीच तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न तुमचे गोलंदाज करू शकतात. प्रदीप येत आहेत. नवीन गोलंदाज प्रदीप येत आहेत. संतोष टाकेनला धावसंख्या आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 18 धावा. पंच वाईटचा इशारा करतात. त्यानंतर धावसंख्या पुढे सरकते. पोहोचते 19 वर. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक करेपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. ऑफसाइडला कट करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी प्रदीप यांची. ऑफसाइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू चौकार आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. 4 धावा आल्यात. संतोषच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली 25 वर. गुड बॉलिंग. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं जात आहे. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळले. चांगला प्रयत्न केला होता. झेल सुटलाय. सुटलेल्या झेलचं रूपांतर आतापर्यंत 2 धावांमध्ये झालंय. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने होते. धावसंख्या पोहोचते 27 वर. वाईड चेंडू. धावसंख्या 28. ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये. मात्र इथे चेंडू अडलाय. तोपर्यंत दुसरी धावायचा प्रयत्न करतायत. धावा आल्यात ते आतापर्यंत 2. धावसंख्या पोहोचली ती 30 वर. अशा पद्धतीने 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. देवीदास येत आहेत.
सत्यवान येत आहे, सत्यवान, कारण 5 धावांचं षटक हाताळलं होतं. संख्या आपण पाहतो 30 षटक संपली, 4 गडी बाद झाले ते 3 रामनाथ सायकेनला. बघूया रामनाथला प्रयत्न करावे लागतील. सत्यवान, क्या बात आहे, कारण रामनाथला जास्त चेंडू भेटले नव्हते, सलामीला आले होते. तिसऱ्या चेंडूचा सामना करत असताना षटकार टोकला. धावसंख्या पोहोचली 36 वर. सत्यवान लेफ्ट आर्म राऊंड विकेट, खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू, फलंदाज बाद आहे. त्रिफळाची षटकाराला ताबडतोब उत्तर दिलं सत्यवाननं. कैलास येतात, नवीन फलंदाज कैलास पाटील. पहिल्या चेंडूवर सत्यवाननं षटकार जरूर खाल्ला, त्यानंतर कमबॅक केला, रामनाथला बाद केला. 4 धक्के बसले. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतो फक्त 36. कैलास येत आहेत. सत्यवान तयार, फटका फसला, फलंदाज झेलचीत झाले. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहतोय सत्यवान. शिवाजी येत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज सत्यवान. 3 चेंडू अजूनही बाकी असतील, हॅट्रिक ऑन असेल. शिवाजी येतात, नवीन फलंदाज. ऑन साइडला खेळलेत. तोपर्यंत सिंगल, धावसंख्या 37. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. संतोष सायकेनला. ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले, सिंगल तर आले, दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील, केला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद. संतोष आउट झाला. धावसंख्या पोहोचली ती 39 वर. दांडी गोल झाली आहे.
वडवलीचे माजी उपसरपंच आदरणीय केशव पाटील, तुम्हाला आयोजक कमलाकर भोईर यांच्या वतीने आम्ही आमंत्रित करतो. या तुमच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. कायरा 11 वडवली असा संघ असेल. पहिलं सत्र समाप्त झालं. 5 षटकांमध्ये शिरडोन संघाने धावा कुठल्या त्या फक्त 39 आणि जेएमसीसी तिसगाव संघासमोर लक्ष ठेवले ते 40 धावांचं. सलामीची जोड आपण पाहतो गुरुनाथ आणि राजू, तर गोलंदाज आपण पाहतोय रामनाथ येतात. 30 चेंडू आणि मापक लक्ष असेल 40 धावांचं. गेम इज ऑन. रामनाथ तयार. स्ट्राइक एंडला गुरुनाथ. पहिला चेंडू गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रामनाथ पुन्हा एकदा तयार. दिशा भरकटले. पंच राजू काटे वाईडचा इशारा करतात. अवंतर धाव संख्येने इथं तिसगाव संघाचा अकाउंट ओपन होतोय. अरविंद चला 1 मिनिट इथे बस ना, लिहू ना. इथं आकड्यात टाकायचं खाली नारोलच ते कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. बिनबाद 1. रामनाथ चांगली गोलंदाजी करतायत कारण लक्ष छोटा आहे तिसगाव संघासमोर, मात्र इथं गोलंदाजी चांगली होतीये. कट केला ऑफसाईडला. सुरेख फटका. चेंडू कदाचित थांबणार नाहीये. गुरुनाथच्या बॅट मध्ये येतो तो चौकार. 4 धावा. धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. गोलंदाजी चांगली होत होती. गुरुनाथ संघर्ष करत होते. त्यानंतर आपण पाहिलं गुरुनाथने इथे चौकार ठोकला. धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. बिनबाद 5. अजूनही 35 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा कट केलाय त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. सिंगल आली आहे. धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. राजू स्ट्राइक एंडला. कट केला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक पुन्हा त्या दिशेनं. सिंगल आली आहे. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतायत. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. पिसवलेचे आमचे कोमल हिरवाळे आले, त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय. रामनाथ पुन्हा एकदा कट केलाय. सुरेख फलंदाजी. बघा गुरुनाथचं कौतुक करावं लागेल. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करतायत. फक्त दिशा देत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आली आहे. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे.
पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 8. अजूनही 32 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 32चं लक्ष असेल. सुभाष पाटील येतात गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो गुरुनाथ. धावसंख्या बिनबाद 8. 24 चेंडू आणि अजूनही धावांची गरज असेल ती 32. कट केलाय. सुरेख फलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू याच पद्धतीने खेळले फलंदाज गुरुनाथ. 2 धावा घेतल्यात. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळतात. सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? शिवाजी आले. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. बघा चपळता किती दाखवतात बघा शिवाजी. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. अकरा धावा धावफलकावर. अजून 31 ची गरज असेल. गुड बॉलिंग. डॉट बॉल. अरविंदर राजू खेलता है. राजू खेलता है. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. केले मार. सुभाष पाटील लेफ्ट मोड विकेट. ऑन साइडला. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय. तोपर्यंत 2 धावा आल्यात. तिसरी धावतायत. 3 धावा आल्यात. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. सुभाष पाटील लेफ्ट मोड विकेट. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क आहे. मात्र सिंगल आली आहे. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. 2 षटकं संपली आहेत. 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. अजूनही 18 चेंडू आणि धावांची गरज असेल 25. कैलास रड मोड विकेट. वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली होती 15 वर. 16 वर. माफ करा 16 वर. सोळा धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑफ साइडला सुरेख फटका शिवाजी आहेत. इथं मात्र थोडेसे फंबल झाले. तोपर्यंत दुसरी धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते 18 वर. 2 आले धावा. अजून एक वाढ. गुरुनाथनी मारल्या. गुरुनाथनी 2 मारल्या. 2 गुरुनाथनी. तिथं पण 2.
कैलास पुन्हा एकदा तयार. राईट मोड विकेट. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 40 धाबांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय तो शिरडोन संघ आणि धाबांचा पाठलाग करतोय तो तिसगाव संघ जेएमसीसी तिसगाव. कैलास पुन्हा एकदा तयार. नोचा इशारा केला पंचांनी. फ्रीडचा चेंडू असेल. धावसंख्या 19. संधी असेल फ्रीडची. फलंदाज गुरुनाथकडे. पुढचा सामना असेल तो नवापाडा विपक्ष कायरा 11 वडवली. तर आदरणीय केशव पाटील माजी उपसरपंच वडवली यांना विनंती असेल या टॉस तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. आणि संगनायक सुद्धा आहेत आणि राजा जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. काट करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे डॉट टाक. किसन प्रयत्न करतात मात्र सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. गुरुनाथ आणि राजू. कैलास पुन्हा एकदा तयार. कट करण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. अजूनही 20 धावांची गरज असेल. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. बघा कमी धावा झाल्यात. 39-40 लक्ष ठेवलं मात्र या धावा करताना कुठेतरी थोडस आपण पाहतोय कमी धावा असल्या की मारायचं की धावून घ्यायचा धावा हा प्रश्न निर्माण होतो. अटॅक करायचा की डिफेन्स करून सिंगल डबलला प्राधान्य द्यायचा हा प्रश्न निर्माण होत असतो. कैलास चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. ऑफसाईडला खेळले. सिंगल तर आली. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. केला जातोय. धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 22 वर. एक शॉट 21च असतील कारण बॅट जर तुम्ही व्यवस्थित ग्राउंडन केली नसेल तर पंचांनी पाहिलं असेल 1 शॉट असेल. धावसंख्या 21. राजू काटे आणि दशरथ सोरकात हे दोन अनुभवी पंच आपण पाहतो एसपी पॅनलचे. ऑफ साइडला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. शिवाजी चेंडू उचलण्याचा प्रयत्न मात्र तिथून त्यांच्या दुसऱ्या सहकार्याने चेंडू उचलला. तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली 23 वर. अशा पद्धतीने 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 23. तर आयोजक कमलाकर भोईर या जरा. बारा चेंडू आणि 17ची गरज असेल. माझ्या आली या सामन्यामध्ये 40 धावांचं लक्ष ठेवलं होतं शिरडोन संघाने. मात्र इथून आता तिसगाव संघाला 12 चेंडू आणि 17ची गरज असेल. उमेश तुमची ठेवायची आहे का काय विचार? राजा बोलतो तुमची ठेवा. मग तेच बोलतो त्याला. खेळू दे मग.
गोलंदाज रामनाथ येत आहेत. रामनाथ नाव 12 चेंडू आणि 17ची गरज. स्ट्रायकरला राजू. नवीन फलंदाज सत्यवान. 9 सेकंडला रामनाथ तयार. 12-17चं समीकरण. पहिला चेंडू नमाटलांड मध्ये पडतोय. ऑफ साइडला तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 24 वर. तिसरा सामना असेल तो वडवली विपक्ष नवापाडा आणि चौथा सामना असेल तो काटे विपक्ष मानिवली. रिटायर झाला अरविंद बसले. तर आदरणीय केशव पाटील या टॉस साठी संघाचे संघनायक आणि वडवलीचे माजी उपसरपंच केशव पाटील टॉस साठी या. 11 चेंडू 16ची गरज. रामनाथ गुड बॉलिंग. 40 धावांचा बचाव करतोय शिरडोन संघ. पहिल्या सत्रामध्ये तिसगाव संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 39 धावांवर रोखलं शिरडोन संघाला. मात्र इथून शिरडोन संघाचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडू आणि 16ची गरज. रामनाथ ऑन साइडला खेळले. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने सरकतोय आणि इथून मात्र चेंडू अडवलाय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. इथं बॅकिंग नाहीये. चुका होत आहेत. तोपर्यंत धावा आल्या त्या 3. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. धावा आपण पाहतो त्या फलकावर. धावसंख्या 28. स्ट्रायकरला राजू. सत्यमानच्या बॅट मधनं 3 धावा आल्यात. हो बरोबर बरोबर. 9 चेंडू 12. पहिले 1 नंतर डॉट आणि नंतर 3. सत्तावीस. हा एक शॉट होती. 27. नऊ चेंडू 13ची गरज. वाईड चेंडू. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र दिशा भरकडतात गोलंदाज रामनाथ. 9 चेंडू 12ची गरज. गुड बॉलिंग. रामनाथचा खरोखर कौतुक करावं लागेल. 40 धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करतो. 8 चेंडू आणि 12ची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील तिसगाव संघासाठी. तुमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र इथे संघर्ष करतोय दुसऱ्या सत्रामध्ये तिसगाव संघ. वाईड चेंडू. 1+1. इथं चांगली गोलंदाजी होत असताना मात्र दिशाने नियंत्रण इथं गमावून बसला गोलंदाज रामनाथ. 8 चेंडू 10ची गरज. सामना नजीक आलाय. मात्र रामनाथ हे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय ते पाहावं लागेल. 8 चेंडू 10चं समीकरण. सत्यवान स्ट्रायकएंडला. रामनाथ रन मोड विकेट. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. 7 चेंडू 10ची गरज. बघा सामना होता कुठं आणि आलाय कुठं. 40 धावांचं माफक लक्ष ठेवलं होतं शिरडोन संघानं आणि तिसगाव संघ फलंदाजी खोलवर असताना सुद्धा आता संघर्ष करतोय. 7 चेंडू 10ची गरज. ऑन साइडला खेळले. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. आता 6 चेंडू आणि 8ची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत इथं रंगलाय.
40 धाबांची गरज होती तिसगाव संघाला. आता 6 चेंडू 8 ची गरज. सत्यवान आणि राजू जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. बघा या पुढचा सामना असेल तो जुनी डोंबिवली विपक्ष या संघातनं जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये पहिला दुसऱ्या फिल्डचा सामना असेल तो. कारण नाव पडावाले आले नाही आहेत पूर्ण खेळाडू. किसन येतात. 6 चेंडू 8 ची गरज. स्ट्रायकरला राजू. किसन तयार. राईट मोड विकेट. पहिला चेंडू टोस केला राजूने. षटकार. सामना या षटकाराने खुला झालाय. आता फक्त 2 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 5. किसन राडा मोड विकेट. समोर खेळलेत तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 39 वर. फक्त एका धाबेची गरज. चेसिंग कंपल्सरी हा 40 प्लसचा नियम आपण पाहत असतो. टॉस आणि विकेटला महत्व नाहीये.